आपण कसे आहात? आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण हिंदीचे प्रश्नपत्रिका म्हणजे उद्यासाठी सरावासाठी। आता पहिला विभाग 1 गद्य 20 अंक इथे आलेला आहे। निम्नलिखित पठित गद्य की इथं आपल्याला आहे म्हणजे उतारा आहे। उतारावरले आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत। खाली आलेले आहेत गद्यांश में उल्लेखित शरीर के अंग सार्वजनिक असफलता 3 878 गद्यांश में उल्लेखित अंग्रेजी शब्द लिखिए म्हणजे उतारातून निम्नलिखित शब्दों के लिंग लिए गद्यांश में उल्लेखित समानार्थी शब्द लिखिए। आता याच्या खाली आलेला आहे आपल्याला उतारा म्हणजे आता उतारा आलेला आहे। तर आपण पाहू शकता हा आपल्याला नीट वाचून घ्यायचा आहे। मोठा आहे उतारा पण वाचून घ्यायचा आहे। असा जरी आला तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो। तर आता कृती पूर्ण कीजिए म्हणजे याच्यावरले आलेले आहेत आपल्याला प्रश्न। लेखक के जीवन पर हुआ परिणाम मतलब हमको जानना है कि उनके जीवन में हुए परिणाम ये जानने का उत्तर लिखिए। हमको उत्तर लिखना है मतलब आपल्याला उत्तर लिहायचे तिथं। आता 6वं पान आता तिथं काय करायचं आपल्याला परत चौथं पॅराग्राफ म्हणजे उतारा आलेला आहे। हा उतारा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। पूर्ण वाचून घ्या स्टॉप करून मग अभ्यास करा त्याचा। आता आलेले आहेत कोष्टक में दिए गए शब्दों में से उचित शब्द चुनकर लिखिए। आता इथं बरोबर आलेले आहेत ते टीका केलेले आहेत त्याचा अभ्यास करा आणि उद्याच्या पेपरसाठी चांगला सोडवा। ऑल द बेस्ट मित्रांनो सगळ्यांना। तर मित्रांनो आलेला आहे आता दुसरं चरित्र उतारावरले आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत। आपण बघून घेऊ शकता स्टॉप करा मग बघून घ्या। आता परत एक उतारा अरे बापरे हे किती उतार आहेत म्हणावं आता। तर आता बघू शकता आपण आलेले आहेत खूप जास्त उतारे आहेत तिथे। तर सगळ्यांनी रिव्हिजन करा म्हणजे आता याचे उत्तर इथे दिलेले आहेत तुम्हाला याचा ते भरपूर अभ्यास करत जावा म्हणजे तुम्हाला छान मार्क मिळतील। तर मित्रांनो आज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। आमच्या बी चॅनल चांगलं होऊ द्या तुमचं बी चांगलं होऊ द्या। उद्या पेपरसाठी तुमचे छान पेपर जावं अशी माझी मनोकामना आहे। तर मित्रांनो असाच पेपर पुढे बघत राहा आणि या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। आता आपण बघू शकता 13वा आलेला आहे भाषा अध्ययन व्याकरण आलेलं आहे 14 अंकाचं। आता विभाग 4 आलेला आहे भाषा अध्ययन व्याकरण। आता कृती पूर्ण कीजिए आपल्याला इथे दिलेले आहेत। तर मित्रांनो हा अभ्यास करत राहा तुम्ही। प्रथम प्रेरणात्मक आलेले आहे 15वा मुँह लाल होना आपल्याला याचे वाक्य प्रचार ते करायचे आहे। करक चिन्ह म्हणजे आपल्याला तुम्हाला जर माहितीच असेल तर करक चिन्ह। तर मित्रांनो आता 10वा क्वेश्चन आहे मानू। आता 17वा 11वा निम्नलिखित वाक्य में से ते आपल्याला तुम्ही करून घ्यायचे। विभाग 4 रचना विभाग आलेला आहे। पत्रलेखन कसं लिहायचं काय नाही इथं पत्रलेखनचा थोडा अनुसार दिलेला आहे ते तुम्ही बघू शकता। वृत्तांत लेखन पण आपल्याला 70 ते 80 ओळीत वृत्तांत लेखन लिहायचं आहे मित्रांनो। विज्ञापन लेखन म्हणजे आपल्याला जे चित्र काय असेल ते करायचं।